इल्लीगल अरेस्ट, बेकायदेशीर अटक. मान्य सर्वोच्च न्यायालयाचं 6 नोव्हेंबर रोजी एक जजमेंट आलं. मिहिर शहा असं केसचं नाव आहे. त्यामध्ये 5 गाईडलाईन्स दिल्या. संविधानाच्या आर्टिकल 22(1) नुसार कोणत्याही गुन्ह्यात, कोणत्याही प्रकरणात, कोणत्याही आरोपीला अटक करत असताना लिखित स्वरूपात अटकेचा आधार म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे देणं बंधनकारक आहे. आरोपीला समजेल अशा भाषेत देणं बंधनकारक आहे. आणि अटक करतेवेळी किंवा अटक केल्यानंतर ताबडतोब किंवा तातडीची परिस्थिती असेल आणि शक्य नसेल तर रिमांडच्या कमीत कमी 2 तास अगोदर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आधी लिखित स्वरूपात अटकेचा आधार हा दिलाच पाहिजे. आणि जर का ह्या सर्व बाबींचा कंप्लायन्स झाला नाही तर सदर अटक ही बेकायदेशीर ठरेल. आरोपीची मुक्तता करावी लागेल. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे जर का बेकायदेशीर अटक ही वैध ठरवण्याकरिता ताब्यात असतानाच पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला गेला तर तो चुकीचा ठरेल. सदर व्यक्तीला हे मुक्त करावे लागेल आणि त्याच्यानंतरच पोलीस सदर व्यक्तीचा ताबा घेण्यासाठी मॅजिस्ट्रेट समोर अर्ज करू शकतात. आणि सदर अर्जावर 7 दिवसाच्या आत नैसर्गिक न्यायाच्या तत्वांच्या आधारे म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारे मॅजिस्ट्रेटला निर्णय घ्यावा लागेल. हा भाग 1 आहे इल्लीगल अरेस्ट एक्सप्लेन्ड इन डिटेल या सिरीजचा. टोटल 8 भाग आहेत. आर्टिकल 22(1) मध्ये लिहिलंय इन्फॉर्मिंग आणि आर्टिकल 22(5) मध्ये लिहिलंय कम्युनिकेटिंग. आता जे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत ते कोणाला सांगायचे, कधी सांगायचे, कसे सांगायचे, कोणत्या भाषेत सांगायचे, त्याची नोंद कशी घ्यायची. जर का ह्या बाबींचा कंप्लायन्स झाला नाही तर काय होईल. या सर्व परिस्थितीला म्हणजे मिहिर शहा या जजमेंटच्या अगोदर जवळपास 10 ते 11 जजमेंट्स या वेगवेगळ्या म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत घडत आले. आणि त्या सर्व जजमेंट्सचा, त्या सर्व लिगल डेव्हलपमेंट्सचा परिणाम, रिझल्ट म्हणजे मिहिर शहा हे जजमेंट. आपण पुढच्या भागांमध्ये या सर्व बाबी पाहूया.